नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, सामान्य ज्ञान प्रश्नसंच मालिकेतील हा भाग 19वा. हा भाग विशेष करून पोस्ट विभाग भरती तसेच पोलीस भरतीला लक्ष्य करून तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नसंच मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला भेट द्या. जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि आमचा प्रश्नसंच आवडल्यास नक्की लाईक करा. मागील प्रश्नसंचामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता की कोणत्या माजी खेळाडूची हरियाणा क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कपिल देव. ज्यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे, बरोबर उत्तर दिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन. चला तर मित्रांनो, आजचा प्रश्नसंच सोडवूया. आजच्या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न, मी टू या मोहिमेची सुरुवात कोणत्या देशातून झालेली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशातून मी टू ही जी स्त्रियांशी संबंधित मोहीम आहे तिची सुरुवात ही अमेरिकेतून झालेली आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास युनोने कधी मंजुरी दिली? बरोबर उत्तर आहे 2014 पासून. रियाध ही कोणत्या देशाची राजधानी आहे? रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. खालीलपैकी कोणाची स्वस्थ लसीकरण भारत मोहीमचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? बरोबर उत्तर आहे करीना कपूर किंवा करीना खान यांची स्वस्थ लसीकरण भारत मोहीमचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2017 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेले भारतातील पहिले शहर कोणते? अहमदाबाद हे असे शहर आहे ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. ते भारतातील पहिलेच शहर आहे. द लास्ट गर्ल या पुस्तकाचे लेखन कोणी केले? द लास्ट गर्ल या पुस्तकाचे लेखन नादिया मुराद यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी कोणते ॲप सुरू केले? तेजस्विनी हे ॲप महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेले एक ॲप आहे. जनता दल युनायटेड हा प्रादेशिक पक्ष कोणत्या राज्यात सत्तेत आहे? जनता दल युनायटेड हा बिहारमध्ये पक्षात असणारा म्हणजे सत्तेत असणारा पक्ष आहे. महाराष्ट्र राज्याचे वर्तमान लोकायुक्त कोण आहेत? मदनलाल टहलियान हे महाराष्ट्र राज्याचे वर्तमान लोकायुक्त आहेत. GST विधेयकास मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते? GST विधेयकाला मान्यता देणारे देशातील पहिले राज्य तेलंगणा. हरिप्रसाद चौरसिया यांचा संबंध कोणत्या वाद्याशी जोडाल? हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक होते. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणास ओळखले जाते? दी माडगुळकर यांना. कोणत्या वर्षी दुर्दैवी भोपाळ वायू दुर्घटना घडली?
सन 1984 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली. सध्या ज्ञात मूलद्रव्यांची संख्या किती? सध्या माहीत असलेली मूलद्रव्ये आहेत एकूण 118. दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र हे चंद्रपूरमध्ये आहे. संत सोपानदेव यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत सोपानदेव यांची समाधी ही सासवड येथे आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देणारी घटना दुरुस्ती कितव्या क्रमांकाची आहे? 103वी घटना दुरुस्ती आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देणारी घटना दुरुस्ती 103वी घटना दुरुस्ती. सुवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण देणारे अनुक्रमे दुसरे राज्य कोणते? झारखंड. झारखंड हे असे राज्य आहे जेथे खुल्या प्रवर्गातील किंवा सुवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण दिले गेलेले आहे. असे हे दुसरे राज्य आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्ड. नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG चे वर्तमान महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? सुरजीत सिंग देसवाल. सुरजीत सिंग देसवाल हे वर्तमान महासंचालक आहेत नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG चे. एलदरी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एलदरी जलविद्युत केंद्र परभणी जिल्ह्यात आहे. अमळनेर. अमळनेर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बोरी या नदीच्या काठावर अमळनेर हे शहर आहे. गुवाहाटी हे प्रसिद्ध शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? गुवाहाटी हे शहर ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर आहे. कालबेलिया. कालबेलिया या नृत्य प्रकारासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? राजस्थान. राजस्थानमधील एक पारंपरिक नृत्य प्रकार म्हणजे कालबेलिया. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा करतात? जागतिक सामाजिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. चलत चित्रव्यूह. चलत चित्रव्यूह या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? याचे लेखक आहेत अरुण खोपकर. पंडित भीमसेन जोशी. पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा सन्मान कधी देण्यात आला? त्यांना भारतरत्न हा सन्मान 2008 या वर्षी देण्यात आला. भारताने समवर्ती सूचीची तरतूद. समवर्ती सूचीची तरतूद ही कोणत्या देशातील घटनेकडून स्वीकारली आहे? ऑस्ट्रेलिया या देशाकडून. प्रसिद्ध व्यक्तिमत्व बापूजी आने. बापूजी आने यांना मिळालेली उपाधी कोणती? लोकनायक. बापूजी आने यांना लोकनायक
असे ओळखले जाते? लोकनायक बापूजी आने असे. खालीलपैकी आझाद हिंद सेनाचे संस्थापक कोण? रास बिहारी बोस. आराम हराम है हा नारा कोणी दिला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. श्रीशैलम हे धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अवश्य कमेंट कराल. मित्रांनो, निरोप घेण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचा हा प्रश्नसंच आवडला असेल तर नक्की लाईक करा.